देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन अर्थात स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण देशभरात अभिमान, उत्साह आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य लढ्यातील असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत देशभर तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. याच राष्ट्रीय उत्साहाची अनुभूती विरार पोलीस ठाण्यातही पाहायला मिळाली. विरार पोलीस ठाण्याच्या परिसरात सकाळपासूनच स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याची तयारी करण्यात आली होती. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पीआय गायकवाड यांच्यासह विरार पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. राष्ट्रगीताच्या वेळी उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देशप्रेम आणि अभिमानाची भावना स्पष्टपणे दिसून आली. राष्ट्रगीतानंतर भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्य दिन हा केवळ ध्वजारोहणाचा कार्यक्रम नसून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्याचा आणि राष्ट्राप्रती आपली जबाबदारी नव्याने अधोरेखित करण्याचा दिवस असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमात हितेश नरेंद्र जाधव, स्थानिक नगरसेवक वसई विरार यांचीही विशेष उपस्थिती होती. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सण उत्सव असो, सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा दैनंदिन कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान असो, पोलीस अधिकारी कर्मचारी सातत्याने कर्तव्य बजावत असतात. कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची भावना जपत सहभाग नोंदवला. स्वातंत्र्याचा उत्सव हा केवळ आनंदाचा क्षण नसून त्यामागील संघर्ष, त्याग आणि बलिदानाची आठवण करून देणारा राष्ट्रीय संकल्प आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरण मिळावे, कायद्याचे राज्य मजबूत व्हावे आणि समाजात शांतता सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस दलाची भूमिका महत्त्वाची ठरते. विरार पोलीस ठाण्यातील स्वातंत्र्य दिन सोहळ्यामुळे पोलीस दलातील राष्ट्रभक्ती, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडले.